आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त सर्वप्रथम त्यांना मानाचा मुजरा करून अभिवादन करतो। आणि खरं तर अतिशय कमी आयुष्य मिळालेलं हे व्यक्तिमत्व सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव हे त्यांचं जन्मगाव आणि अगदी 1.5 दिवसाची शाळा त्यांनी केली, परंतु त्यांनी आपल्या लेखणीतनं समाज सुधारण्याचा विडा उचलला होता। अतिशय सुंदर अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या। त्याच्यामध्ये फकीरा ही एक अतिशय सुंदर कादंबरी, अशा 40 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या, नाटकं लिहिली आणि अतिशय सुंदर व्यक्तिमत्व म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे खऱ्या अर्थाने एक लोकनेते, कामगार नेते, समाज सुधारक, क्रांतिकारक म्हणून त्या काळात उदयास आले आणि शाहिरीच्या माध्यमातून त्यांनी हा समाज सुधारण्याचा प्रयत्न केला। तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अतिशय मोलाचं योगदान हे अण्णाभाऊ साठे यांचं होतं आणि त्या दरम्यान माझी मैना गावाकडे राहिली ही त्यांनी गायलेली चक्कर आजही लोक विसरू शकत नाही, त्यांच्या स्मरणात आहे। 1958 साली दलित साहित्य संमेलनामध्ये त्यांनी आपल्या सुरुवातीच्या भाषणामध्ये असं म्हटलं होतं की ही पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नाही, तर ही दलित आणि कामगारांच्या तळहातावर तरलेली ही पृथ्वी आहे, असं त्यांचं म्हणणं होतं आणि हे वास्तविक आहे। मी लढतोय, मी मारणार नाही, मी उठतोय वाक्य आजही स्फूर्ती देणारं आहे। लल्लाटी लिहिलेलं नसतं, तर ते झगडून मिळवावं लागतं, असा विश्वास त्यांनी जनतेला दिला। असे प्रेरणादायी विचार समाजाला देणाऱ्या थोर विचारवंताला पुन्हा एकदा मनापासून मानाचा मुजरा करतो। आपणा सर्वांना जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।